मित्रांनो, आता आम्ही ज्या ठिकाणी हा अपघात घडलेला आहे त्या ठिकाणी आहोत. तुम्हाला हे प्लेनचे पार्ट्स दिसतील, ही जळलेली झाडं दिसतील आणि प्लेनचा जो पंखा आहे पाठीमागे तुम्हाला दिसतोय आणि वर ज्या गाड्या सगळ्या उभ्या आहेत ती रनवेचा शेवट आहे मित्रांनो. आणि रनवेच्या शेवटापाशी ते विमान पडलेले आणि त्याची शेपूट आपल्याला शेपटी दिसत आहे. आणि या ठिकाणी जे काही फ्यूल सांडले, पेट्रोल सांडलेले, त्याच्यामुळे सगळे जे काळं झालेले ते तुम्हाला दिसतंय. ही पण इथं झाडं जळालेली इथं आणि वरच्या बाजूला हे प्लेन पडलेले दगडांमध्ये पडले मित्रांनो. जर ते दगडांच्या ऐवजी जर त्या या शेतांमध्ये पडलं असतं, ऊसाच्या शेतात गेलं असतं, तर डेफिनेटली अजितदादा वाचू शकले असते आणि विमानाचा स्फोट होऊ शकला नसता. माझ्यासोबत इथे राहणारे हे जाधव आहेत. तर तुम्ही काय पाहिलं त्यावेळी? नेहमीप्रमाणे विमानं घिरट्या घालतात तसं होतं नॉर्मल का वेगळं होतं? नाही, जे वेळेस खाली आलं त्यावेळेस डायरेक्ट त्याचा ब्लास्ट झालं की जाळ झाला मोठा. हा. जाळ झाल्यानंतर आम्ही लगेच गावात इथं आलो. हा. तर आम्ही आलेले आम्हाला किरण गुजर दिसले, यादव साहेब दिसले आणि हा. शिंगाडे म्हणून पोलीसचे कोणतरी अधिकारी ते दिसले. मग किरण गुजर आलेले फक्त दादा म्हणले. दादांची बॉडी विमानापासून 50 फूट पुढे पडलेली, बॉडी सेफ मध्ये, फक्त कपडे पूर्ण जळाले, दादांच्या डोक्याला लागले. ओके, असे प्रदेश आहेत. माझ्यासोबत इथे बारामतीतले स्थानिक कार्यकर्ते आहेत. माझ्यासोबत हा संकेत नावाचा कार्यकर्ता आहे, संकेत उघडे नावाचा. मी तुला ह्या फुटेजमध्ये इथे घेतो विमानाच्या, म्हणजे तुला सांगता येईल. अजितदादा आणि पवार फॅमिली हे या एअरपोर्टवरती हजारो वेळा त्यांनी आले आणि गेलेले आहेत. तर तुला इथला स्थानिक म्हणून आणि एकंदरीत जो घटनाक्रम आहे ते पाहता तुला हे विजिबिलिटीमुळे झालं असं वाटतं, धुक्यामुळे झालं का धोक्यामुळे झालं? नक्की काय सिच्युएशन वाटते? धोक्यामुळे होण्याचं तसं काहीच कारण नाहीये. सकाळी मी जेव्हा या घटनास्थळी आलो तेव्हा अजिबात दुःख नव्हतं, पूर्ण क्लिअर होतं. ऊन दिसलं मला, म्हणून धुक्यामुळे होण्याचं काहीच कारण नाही. अजितदादा आजपर्यंत 1000 वेळा या एअरपोर्टवर आले. अजितदादाच काय, अनेक VIP लोक, अनेक अभिनेत्री पिक्चरच्या शूटिंगसाठी वगैरे लँड व्हायचं असेल तर इथंच लँड होतात. आजपर्यंत एकही अपघाताची नोंद ह्या एअरपोर्टवर नाहीये. आजूबाजूच्या परिसरात आहे पण एअरपोर्टवर एकही नोंद नाहीये. आणि ही 100% म्हणजे 100% मी सांगू शकतो ही घातपातच आहे. हा अपघात नाहीये, हा दादांसोबत झालेला घातपातच आहे. बारामतीचा विकास काही जणांना बघवत नाहीये. दादा फोकस मध्ये येत आहेत, दादा वर चाललेत, हे काही जणांना बघवत नाहीये. त्यांना वाटलं की शरद पवारांचं वय झालं की दादा संपतील, पण दादा काही संपायचं नाव घेत नाहीत. त्यामुळे हा घातपातच आहे 100%. आणि आमच्या बारामतीचं मायबाप आज ज्यांनी कोणी हे कारस्थान केलं त्यांनी आमच्यापासून हिरावून घेतलेलं आहे. तुला संकेत, तुला आणि इथल्या स्थानिक तरुणांना असं का वाटतं की ह्याच्यामध्ये घातपातच असण्याची शक्यता जास्त आहे? कारण साहेब, जे मुख्य कारण दिलं जाते, एव्हिएशन मिनिस्टर जे आहेत मुरलीधर मोहोळ, त्यांची मी मुलाखत बघितली. त्यांनी स्पष्ट सांगितलं की सकाळी दुःख होतं, पण मी सकाळी स्वतः इथं 12 वाजता होतो, माझ्याकडे फोटोग्राफ्स आहेत, अजिबात दुःख नव्हतं, एकदम क्लिअर होतं. आणि न दिसण्यासारखं असं काहीच नव्हतं. कडक ऊन होतं, माणसं घामाने चालत होती रस्त्यावर, तेव्हा माणसांना घाम येत होता. कडक ऊन होतं, अजिबात धुक्याची शक्यता नव्हती. आणि हा 100% घातपातच आहे. दादांसोबत हे होणं शक्यच नाही, अपघात होणं दादांसोबत शक्यच नाही. कारण DCM लेवलचा माणूस जेव्हा येतो, विमानाने प्रवास करतो, तेव्हा त्याच्या विमानाची तपासणी केली जाते. त्याचं सर्व्हिसिंग वगैरे प्रॉपर आहे का, सगळं व्यवस्थित चालू आहे का. पायलट पण फ्रेशर्स नसणार आहेत, अनुभवी पायलट्स असणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण जुळवल्या तर हा अपघात कसा, हाच प्रश्न मला राहून पडतो. आणि हा अपघात नसून हा घातपात आहे, याच्यावर मी ठाम आहे. ओके, हीच भावना मी या परिसरात ज्या ज्या लोकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतोय त्यांच्या मनामध्ये अशी कुठेतरी शंकेची पाल आहे, चुकचुकत्या. आणि हे धुकं नसून हा धोका आहे. आणि हा अपघात धुक्यामुळे झाला नसून हा धोक्यामुळे झालाय, असं या तरुणाचा संकेत आहे. आणि ह्याचं नाव पण संकेत आहे आणि याचं आडनाव उघडे आहे आणि त्यांनी हे उघडं पाडलेलं आहे. म्हणजे ही हिंमत लागते बरं का मित्रांनो, की ज्या आपल्या नेत्याबद्दल भावना आहेत आज या पुणे शहराचा, बारामती परिसराचा आणि एकंदरीत महाराष्ट्राचे जवळपास 7 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजितदादांचं असं अचानक निधन, त्यांची एक्झिट ही महाराष्ट्राला मनाला चटका लावून जाणार आहे. आणि त्याच्यामुळे जसं तू राजा भावना व्यक्त केल्या, डेफिनेटली अनेक लोक आपापल्या अँगलनी शोधतील आणि महाराष्ट्राच्या समोर, जनतेसमोर हे नक्की आपण आणू की हे नक्की काय आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. ह्याच्या आधी पण गोपीनाथ मुंडेंचा असेल, अजून इतर नेत्यांचा असेल, असे अपघात झालेले आहेत. पण आता हे इथून पुढे होऊ नयेत आणि चांगले नेते आपल्या महाराष्ट्राला मिळत जावेत अजितदादांसारखे. यासाठी हे रोखणं गरजेचं आहे आणि ह्या दादांच्या घटनेची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे, जेणेकरून इथून पुढे ह्या गोष्टी टाळता येतील. म्हणजे संकेतचं असं म्हणणं आहे की या महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी अपघात झालेत असे विमानाचे, ते सगळे अपघात नसून ते घातपात आहेत. कारण त्याच्यामध्ये चांगले चांगले नेत्यांचंच मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि अचानक की म्हणजे जे
जेव्हा ते एका विशिष्ट टप्प्यावर येण्याची वेळ असते हो. तेव्हाच नेमकं हे सगळं घडत असते. जसं तू गोपीनाथ मुंडेंचं उदाहरण केंद्रीय सांगितलं. मंत्री झाले ते तेव्हाच त्यांचा अपघात झाला. आज पण दादा एका यशाच्या चांगल्या पायरीवर चढत होते तेव्हाच त्यांचा घातपात झाला. पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी दादा आले होते, 4 प्रचार सभा त्यांच्या होत्या. कोणाला तरी वाटत होतं की दादा थोडं फ्रंट फुटवर चाललेत म्हणून हा घातपात केल्याची शक्यता मला तरी वाटत आहे. नक्कीच DGCA जी आहे आणि गुप्तचर यंत्रणा आहेत या सर्वांनी चौकशी करून हे महाराष्ट्राला आणि भारताच्या जनतेसमोर आणलं पाहिजे की अजितदादांचा हा घात आहे, अपघात आहे की याच्या मागे काही लोकांचा हात आहे. हो. धन्यवाद.